युगातील भारत भ्रमण करणारे भारतीय संत. देर आर 4 इम्पॉर्टंट नेम्स. 4 महत्त्वाची नावं आपण पाहिली. संत नामदेव, संत एकनाथ, गुरु नानक देव, रामदास स्वामी. आता बघा, पर्यटनाची संकल्पना स्पष्ट करा. हा 2 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. तिथे लिहून घ्या. पान नंबर 52, शेवटच्या 2 ओळी खालून दुसरी ओळ दिसली, तिथे टिकमार्क करा व्यवस्थित. आणि घ्या, दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूनं भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय. संकल्पना 2 मार्काला असते, त्यामुळे नेहमी इट इज बेटर टू प्रोव्हाइड एक्झाम्पल ऑफ दॅट कॉन्सेप्ट. त्या मूळ संकल्पनेशी संबंधित असणारं उदाहरण पण एखादं द्यायचं. पर्यटनाची व्याख्या आपण स्पष्ट केली, संकल्पना स्पष्ट केली, लगेच उदाहरण द्यायचं. खाली उदाहरण काय द्याल? पुणे येथे राहत असणाऱ्या व्यक्ती आळंदीला देवदर्शनासाठी जातात. झाली पर्यटनाची व्याख्याशी संबंधित असणारं उदाहरण. किंवा मग धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, किल्ल्यांना भेटी देणे. कळतंय? आपल्या मनानं अर्धा वाक्य वाढवला तर 2 पैकी 2 संकल्पनेचे मार्क मिळतात. काही प्रॉब्लेम आहे का? मनानं वाक्य वाढवायचं नाही, एक्झाम्पल द्यायचं. एक्झाम्पल मनाने ॲड करतोय का आपण? दॅट पर्टिक्युलर एक्झाम्पल इज रिलेटेड विथ युअर बेसिक कॉन्सेप्ट. महत्त्वाच्या संकल्पनेशी संबंधित असणारं उदाहरण तुम्ही देता. त्यामुळे ते मनाने ॲड करतो का? उदाहरण काय दाखवतं बाळांनो? तुम्हाला ती संकल्पना, ती व्याख्या, ती टर्म कळालेली आहे. तुम्ही त्याच्या अर्थाशी रिलेटेड असणारं उदाहरण देताय का नाही? म्हणजे तुम्हाला कळालंय हे एक्झॅक्ट. म्हणून नेहमी उदाहरण द्यायचं. संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रश्न 2 किंवा 4 मार्काला येतो. छोट्या पेपरमध्ये जर आपला 40 मार्काचा पेपर 20 मार्काचा जेव्हा सरावाचा पेपर काढतात तेव्हा एखादी संकल्पना सांगतात. 40 मार्काच्या ह्याच्यात संकल्पना स्पष्ट करा या प्रश्नावर किती फोकस आहे ते आपण नंतर पेपर पॅटर्नमध्ये पाहून घेऊयात. क्लिअर झालं हे? बरं, आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी सांगते. सगळ्यात पहिली रेल्वे सेवा आणि सगळ्यात पहिली पर्यटन एजन्सी कशी सुरू झाली, कोणी सुरू केली? 19व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकने 600 लोकांची लिस्टर ते लाफबरो अशी रेल्वे सहल आयोजित केली. पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली. कुकनेच पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. यातूनच आधुनिक पर्यटन युग सुरू झाले. सगळ्यात पहिल्यांदा ट्रिपला जाण्यासाठी प्रॉपर तिकिटं काढून प्लॅनिंग करून या ठिकाणाहून त्या ठिकाणी पोहोचणं, पोहोचल्यानंतर काय काय पाहायचं, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग आजकाल केलं जातं. पण पहिल्यांदा 600 लोकांची पहिल्यांदा रेल्वेनं काढलेली सहल कोणती होती? ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार लिस्टर ते लाफबरो. आणि कोणी काढली होती ती? कुक. थॉमस कुक त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी पहिल्यांदा पर्यटन तिकिटे विकण्याची एजन्सी व्यवसाय सुरू केला. सहलीची तिकिटं विकण्याचा व्यवसायही त्यांनी सुरू केला होता. आणि यातूनच आज जे आपण पर्यटन युग बघतोय, टुरिझम इंडस्ट्री जी वाढलेली आहे ती त्याचा बेस. आणि थॉमस कुकला हे मानलं जातं की पर्यटनाला वेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोचवून एक नवीन उत्पन्नाचा मार्ग त्यानं शोधून दिला. स्थानिक लोकांना फिरायला जाणं क्रेज झाली आहे बघा आजकाल. आपण सुट्टी आली की लगेच कोकणात जातो, कुठे किल्ल्यावर जातो. आपण जातो तिथे आपला दिवस आनंदात जातो, नवीन माहिती मिळते, नवीन गोष्टी पाहून होतात, नवीन शिकायला मिळतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिथल्या स्थानिकांना उत्पन्नाचा मार्ग मिळतो. तिथल्या ज्या मूळ वस्तू असतात, स्थानिक लोकल जे गुड्स असतात, ऑब्जेक्ट्स असतात, ते आपण घेतो. तिथल्या कानातल्यांचं वैशिष्ट्य असू दे, तिथल्या कपड्यांचं वैशिष्ट्य असू दे. काश्मीरला गेलो शॉली घेतो, स्वेटर्स घेतो. राजस्थानमध्ये गेलो तर त्यांचे ते बांधणीचे केलेले वर्कचे कपडे घेतो. कळतंय का? आणि तिथली पर्टिक्युलर एक डिश पण खाण्याचा आपला आग्रह असतो. कोकणात गेलो की आपण आणि माशांच्या वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारण्याची इच्छा ठेवतो. पण पुन्हा एकदा बघा बरं का, पर्यटनाचे प्रकार जे आहेत ते पर्यटनाचे प्रकार साधारणतः ठिकाणावरून आणि दुसरं त्याच्या स्वरूपानुसार, ठिकाणानुसार, जागेनुसार जो पर्यटनाचे 4-5 प्रकार येतात. त्यातला पहिला प्रकार येतो स्थानिक पर्यटन. स्थानिक म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पण त्या ठराविक स्थानाच्या आतच, त्या ठिकाणाच्या आतच पर्यटन करतो. फॉर एक्झाम्पल, जिल्ह्यातलं पर्यटन जे असेल ते
स्थानिक पर्यटन असतं. पुणे जिल्ह्यातच, मी पुणे शहरात राहते, मी आळंदीत माऊलींच्या दर्शनाला गेले, तर पुणे जिल्ह्यातल्याच दुसऱ्या विभागात मी गेले, स्थानिक पर्यटन झालं. आज माझी इच्छा झाली, माझ्या घरापासून शनिवारवाडा खूप जवळ आहे, बट स्टील आय हॅवंट विजिट द पर्टिक्युलर प्लेस ऑर द पॅलेस. मी त्या पॅलेसला, शनिवारवाड्याला कधीच भेट दिली नाही. मग मी काही माझ्या घरातल्या सदस्यांबरोबर, माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर मी शनिवारवाडा पाहायला गेले. का कोणता प्रकार झाला? स्थानिक पर्यटन. पण आता बघा, मी पुणे जिल्हा सोडून जर मी दुसऱ्या जिल्ह्यात गेले तर काय होईल? ते सुद्धा स्थानिक पर्यटन होईल. कारण मी अजून माझं राज्य सोडलेलं आहे का? नाही. किंवा जिल्हांतर्गत आणि या पद्धतीचं पर्यटन होईल. पण जर मी महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात गेले, जयपूर सिटीला व्हिजिट द्यायला, तर ते होईल आंतरराज्यीय पर्यटन. कोणतं होईल? दोन राज्यांच्या मधलं पर्यटन. पण आता मी विचार केला की मला फक्त भारतातली राज्यच पाहिजे नाही आहेत, तर आय हॅव टू गो बियॉन्ड द कंट्री. मला देश सोडून बाहेरचा एखादा दुसरा देश पाहायचा आहे, तेव्हा ते कोणतं होईल? आंतरराष्ट्रीय. म्हणजेच पर्यटन आधुनिक काळामध्ये पर्यटनाचे स्थानानुसार, ठिकाणानुसार, त्या ठराविक जागेनुसार स्थानिक पर्यटन, आंतरराज्यीय पर्यटन, राष्ट्रीय पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन हे प्रकार मानले जातात किंवा व्यवसाय मानले जातात. पण तरीही पर्यटनाच्या, फिरण्याच्या स्वरूपानुसार पर्यटनाचे अजून वेगवेगळे प्रकार येतात. ते म्हणजे ऐतिहासिक पर्यटन. त्या पर्यटनाचं स्वरूप जे आहे त्याच्यात आता ही जी आहेत स्वरूपानुसारची जी पर्यटनं आहेत ती पुन्हा स्थानिक असू शकतात. शनिवारवाडा ऐतिहासिक पर्यटनाअंतर्गत पण येईल आणि स्थानिक पर्यटनात पण येईल, जर मी पुणे जिल्ह्याची रहिवासी आहे. लक्षात येतं आहे? मी आता फ्रान्सला गेली आहे, पण फ्रान्समध्ये मी पर्टिक्युलरली तिथला एखादं लुव्र संग्रहालय पाहते आहे, ऐतिहासिक वास्तू बघते आहे, तर ते माझं ऐतिहासिक पर्यटनसुद्धा होईल आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनसुद्धा होईल. लक्षात येतं आहे? म्हणजे दीज आर वाईस वर्सा ऑर इंटर रिलेटेड टाईप्स ऑफ टुरिझम. परदेशातील पुरावस्तू, इतिहास प्रसिद्ध आणि निसर्गरम्य स्थळे, प्राचीन कला निर्मितीची केंद्रे, तीर्थक्षेत्रे, औद्योगिक आणि इतर प्रकल्पांना भेटी देणे हा पर्यटनामागील मुख्य प्रेरणा असते. प्रेरणा काय असते? थोडक्यात काय लक्षात येते का तुमच्या? मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, देशातील पुरावस्तू. शनिवारवाडा ही देशातील पुरावस्तू आहे, इतिहास प्रसिद्ध वास्तू आहे. पण जर मी विचार केला, मला फक्त सिंहगड पाहायचा नाही, जवळच असणारा मला पानशेत डॅम पण पाहायचा आहे, खडकवासला डॅम पण पाहायचा आहे आणि तिथे प्रसिद्ध असणारं एखादं बाग पण पाहायची आहे. जाताना सिंहगड रोडला पु ल देशपांडे बाग पण लागते, मला ती पण पाहिजे. मग हे निसर्गरम्य स्थळ झालं का नाही? लक्षात येतं आहे? पुरातन वस्तू म्हणजे पुरावास्तू आणि पुरावस्तू संग्रहालय. एखादं संग्रहालय लागेल आपल्याला रस्त्यात, तर याच्यातला फरक आपल्याला लक्षात येता आला पाहिजे की ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन आणि निसर्गरम्य ठिकाणी दिलेली, त्या स्थळाला दिलेली भेट. पण मी काश्मीरमधल्या एखाद्या पर्वतावर गेले आणि तिथल्या हिमवर्षावाचा आनंद घेतला, तरी पण ते निसर्गरम्य स्थळ झालं. लक्षात येतं आहे? म्हणजे ते बघण्याचा पण आपला उद्देश असतो. किंवा परदेशातली अशी वेगवेगळी ठिकाणं आपण बघू शकतो. प्राचीन कला निर्मितीची केंद्र, प्राचीन काही कला आहेत ज्या आजही प्रसिद्ध आहेत आणि आपण तिथे जाऊन त्या केंद्रांना भेटी देतो. सगळ्यात छान एक्झाम्पल म्हणता येईल, पैठणमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा पैठणमध्ये पैठणी निर्मितीचे कारखाने म्हणजे आजकाल कारखाना आला, पण तिथे पूर्वी घरोघरी हातमाग यंत्र असायचं, त्या यंत्रावर पैठणी विणल्या जायच्या. मग ती प्राचीन कला निर्मितीची केंद्र झाली का नाही? कारण पुरातन काळापासून घरगुती व्यवसाय आहे. शिवाय पूर्वीच्या त्यांच्या पिढ्याने जपलेले ते हातमाग, ते पैठणीच्या निर्मितीचे डिझाईन बदलल्या, मोराच्या आकृती बदलल्या की ते कशा पद्धतीने विणायचं, त्याचे सगळे साचे तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. बरोबर का नाही? म्हणजे ते झालं प्राचीन कला निर्मितीचं केंद्र. तीर्थक्षेत्रांचे उदाहरण पाहिलं तर किती सोपं आहे. मी पुण्यातलं आळंदीचं उदाहरण दिलं.
पंढरपूरचं महाराष्ट्रातलं उदाहरण दिलं, अक्कलकोटचं उदाहरण आपण महाराष्ट्र अंतर्गत पाहू शकतो. कर्नाटकमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे कुरवपूर पाहू शकता. ही सगळी तीर्थस्थळं झाली. पण मी महाराष्ट्र सोडून जेव्हा कर्नाटकात जाते तेव्हा ते आंतरराज्यीय पर्यटन पण होतं आहे, शिवाय तीर्थस्थळ सुद्धा पाहून होतं आहे. कळतं आहे का? म्हणजे हे बारकावे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. औद्योगिक प्रकल्प आणि इतर प्रकल्प. मला जमशेदपूरला जायचं आहे. टाटांनी विकसित केलेला पहिला मला लोखंडाचा जो आहे तो कारखाना पाहायचा आहे. पोलादाचा कारखाना, लोखंडाचा म्हणण्यापेक्षा पोलाद निर्मितीचे कारखाने आपल्याला पाहायचे. मग ते झालं औद्योगिक पर्यटन. पण पुण्यापासून जवळ असणारं हडपसर रोडला मांजरी या ठिकाणी साखर निर्मिती आणि साखरेवर प्रयोग करणारं संशोधन केंद्र आहे. ते जर मी पाहिलं तरी त्या औद्योगिक होईल. एखाद्या ठिकाणी बघा, मला आठवतं मी एक फिल्म पाहिलेली, ती कॅडबरीचा कारखाना बघायला जातात. मग ते कॅडबरीचा कारखाना सुद्धा औद्योगिक अंतर्गत येईल. एखाद्या ठिकाणी चपला निर्मितीचा कारखाना आहे, तो आपण पाहायला जाऊ. कार्पेट, आजकालच्या जगात कार्पेट कशी तयार होते आपल्याला पाहिजे असेल, ती हिरवी हिरवी गवतं येतात प्लास्टिकची, ती ग्रीन ग्रास, त्याची फॅशन खूप आहे. ते कसे तयार केले जातात. सोपा, सगळ्यात एखादा सोपा साधा सरळ कारखाना म्हणजे गुळ तयार करण्याचा. छोटंसं ते भट्टी असते, गुळाची ती भट्टी असते, त्या भट्टीमध्ये तो मोठा कारखाना किंवा मोठी मशिनरी लागते असं नाही. पण थोडक्यात काही का होईना रचना तयार केलेली असेल का नाही त्या वस्तू निर्मित करण्यासाठी. सोनाराचा कारखाना म्हणता येणार नाही, पण सोनाराच्या दुकानात गेलात तर त्याच्याकडे वेगवेगळे साचे असतील. पण जर प्रॉपर जुन्या एखाद्या आपण बाजारपेठेत जाऊन तिथे सराफी बाजार पाहिला तर तिथे तुम्हाला वेगवेगळे तिथले त्यांचे छोटी छोटी अवजारं जी आहेत ती पाहता येतील का नाही. मग याच्यातला फरक, या सगळ्या प्रेरणेनं आपण पर्यटनाला म्हणजे फिरायला जातो. प्रत्येक वेळी काही शैक्षणिक उद्देश असेल असं नाही, काही धार्मिक उद्देश असं नाही. काही वेळा विरंगुळ्यासाठी पण जातो आपण. आता न्यू इयर आहे, बरेच जण गोव्याला जातात, कोकणात जातात. मग ते विरंगुळा देण्याचं सुद्धा प्रेरणा असू शकते. मानसिक शांती, थोडासा आनंद, मौज मजेसाठी सुद्धा पर्यटन घडून येतं. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित गोष्टींमधील रम्यता आणि भव्यता यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा जगभराच्या पर्यटकांना असते. निसर्गनिर्मितचं मी उदाहरण दिलं, देवकुंड बघा, रामदरा बघा, या सगळ्यामध्ये. शिवाय मी तुम्हाला काश्मीरमधल्या पर्वतांचं, पहाडींचं उदाहरण दिलं. केदारेश्वराचं जे आहे, केदारनाथ धाम जे आहे, त्या केदारनाथ धामला तुम्ही प्रत्यक्ष त्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी सुद्धा लोक जातात. आणि त्याचबरोबर आजूबाजूला असणारा जो निसर्गाचा, काश्मीरचा भरलेला सगळा प्रदेश आहे, सौंदर्यानं भरलेला, तो पण आपण बघतो. आणि भव्य पर्वत शिखर, भव्यता आणि रम्यता म्हणजे रमून जाणं, आवडणं, आकर्षित होणं, यासाठी सुद्धा आपण पर्यटनाकडे आकर्षिले जातो आणि पर्यटन करतो. पिकनिक अरेंज करतो, मोठ्या मोठ्या टूर्स अरेंज करून आपण त्याचा आनंद घेत असतो. आणि हे संपूर्ण जगात चालतं, कारण सगळीकडे आपण माणसंच आहोत, इतर देशातले असो किंवा आपण. इच्छा असते ना आपल्याला त्या गोष्टी बघण्याची. बघा, त्यामुळे हिमशिखरे, जसं मी आत्ता उदाहरण दिलं तुम्हाला केदारनाथ धाम किंवा काश्मीरमधली व्हिजिट, समुद्रकिनारे, कोकणाचे समुद्रकिनारे म्हणा, गोवन्स बीचेस जे आहेत ते फेमस आहेत. परत घनदाट जंगले, घनदाट जंगले जर तुम्ही म्हटलं तर बघा, आता मी मध्यंतरी एक मूवी पाहिली, त्या मूवीमध्ये ते प्रॉपर मध्य प्रदेशामधले शेषाचलम नावाचं जे डोंगर आहेत, शेषाचलमचे फॉरेस्ट दाखवलं. म्हणजे मग अशा पद्धतीचं सुद्धा घनदाट जंगलांच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पर्यटन करू शकता. इवन अगदी मध्य प्रदेशात जाण्यापेक्षा गडचिरोलीमध्ये पण जंगलं जी आहेत ती खूप विस्तृत आहेत. तुम्ही डॉक्टर प्रकाश बाबा आमटेंची जर मूवी पाहिली, त्यांचं ते जे प्रकाश वाटा पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी त्या जंगलांचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, की जिथे त्यांनी त्यांची स्वतःची डॉक्टर म्हणून कारकीर्द सुरू केली. हेमलकसा, गडचिरोलीमधलं हेमलकसाचं जंगलसुद्धा खूप विस्तृत आहे. प्रकाश बाबा आमटेंनी हेमलकसा विकसित केलं आहे. तिथेही आपण अनुभव घ्यायला राहू शकतो, राहण्याची सोय आहे. जंगलातलं आदिवासी जीवन कसं आहे ते पाहू शकतो. शिवाय आमटेंनी तिथे केलेल्या सुधारणा डॉक्टरी क्षेत्रातल्या आणि त्या आदिवासींना कोणकोणत्या सोयीसुविधा पुरवल्या त्याही तुम्ही पाहू शकता. कळतंय? त्याचबरोबर दृकश्राव्य प्रसार माध्यमातून कार्यक्रम तयार होऊ लागलेले आहेत पर्यटनावर. म्हणजे बघा, तुम्ही बघता ना, हिस्ट्री चॅनल बघता, डिस्कवरी बघता, लोक फिरतात, ते गाईड्स जे असतात ते तुम्हाला माहिती देतात आणि मग त्याचं शूटिंग तुम्ही पाहत असता. मग ते सांगतात, आम्ही या बसमधून त्या बसमध्ये गेलो, इथून एवढा प्रवास विमानाने केला, आता प्रत्यक्ष जंगलातला प्रवास आम्ही असा करणार आहोत. त्यामुळे प्रसारमाध्यमांवर म्हणजेच टी व्हीवर, यूट्यूब चॅनल्सवर आपण ते सगळं कार्यक्रमांच्या स्वरूपात पाहू शकतो. पुढे बघा, पर्यटनाचे
स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, आरोग्यपूरक पर्यटन, विज्ञान पर्यटन, कृषी पर्यटन, नैमित्तिक पर्यटन आणि क्रीडा पर्यटन असे ढोबळमानाने म्हणजे साधारणतः प्रकार पडले जातात. आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की स्थानानुसार पर्यटनाचे 4-5 महत्त्वाचे प्रकार आहेत आणि स्वरूपानुसार प्रकार आहेत. पण स्थानानुसारचे आणि स्वरूपानुसारचे वेगवेगळे करून पुस्तकात दिलेले आहेत का? नाही. त्यातला बारकावा समजावून देण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की हे वाईस वर्जा एकत्र इंटर रिलेटेड असतात, कॉम्प्लेक्स असतात, एकमेकात गुंतलेले असतात, पण साधारण हा फरक आपण करू शकतो. तुम्हाला साधारण 4 ते 5 नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे पर्यटनाच्या प्रकारांमधली. ठीक आहे, पुढे बघूयात. स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटनातनं जर तुम्ही विचार केला तर सगळ्यात सोपं सांगते बाळांनो, स्थानिक आणि आंतरराज्यीयच जायचं आहे मला. राज्यात म्हणजे भारताबाहेर मला जायचं नाही. मला मानायचा उद्देश काय, तर तुम्ही महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलात, आंतरराज्यीय झालं. मग याच्या वेळेस मात्र तुम्हाला काही विजा बदलावा लागतो का, पासपोर्ट काढावा लागतो का? नाही. बरं, आता बापरे काय करायचं, मला जायचं आहे कुठे, तर मला गुजरातला जायचं, मला तिथली करन्सी घेतली पाहिजे, मला तिथलं पैसे घेतले पाहिजेत, महाराष्ट्रातले पैसे चालत नाहीत, असं काही होतं का? नाही. म्हणजे युअर करन्सी इज द सेम इन द व्हेरी सेम लोकॅलिटी ऑर इन द व्हेरी सेम स्टेट्स ऑफ वन पर्टिक्युलर कंट्री. एका ठराविक देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये करन्सी, चलन, पैसे, नोटा बदललेल्या असतात का? नाही, त्या सेम असतात. पण जर मला दुबईला जायचं आहे तर मला तिकडचं प्रॉपर करन्सी घ्यावी लागेल. मला फ्रान्सला जायचं आहे, आय हॅव टू टेक ऑर एक्सचेंज माय करन्सी in the very particular country's currency with the very particular country's currency. I have to exchange the currency. मला करन्सी, चलन जे आहे ते माझ्या देशातलं त्या पलीकडच्या देशात गेल्यावर बदलून देण्याची व्यवस्था केलेली असते. तेव्हाच तुम्ही त्या देशांमधून काही खरेदी करू शकता. मग तुलनेनं तुमच्या लक्षात आलं का की स्थानिक आणि आंतरराज्य पर्यटन हा सोपा प्रकार असतो, सुलभ असतो, सहज करता येतो. तिथे भाषेचा अडथळा येत नाही, चलनाचा अडथळा येत नाही आणि कागदपत्रांचाही अडथळा येत नाही. बरोबर का नाही? म्हणजे जरी मी गुजरातमध्ये गेले, मला गुजराती येत नसली तरी हिंदी इज आर कॉमन लँग्वेज अँड वी कॅन यूज दॅट लँग्वेज. आपण हिंदी जी आहे ती वापरू शकतो. पण मला फ्रान्सला गेल्यावर थोडासा भाषेचा अडथळा येईल. लक्षात येतं आहे? चलनाचा अडथळा येईल. म्हणजेच चलन, पैसे, कागदपत्रे म्हणजे विजा, पासपोर्ट मला करावे लागणार नाहीत. क्लिअर झालं हे? बाकीचं पुढे बघूया.